पूल इतका अरुंद होता की दोन्ही साईडने टू व्हीलर जातील एवढी पण जागा नव्हती. फक्त सिंगल टू व्हीलर जाईल आणि सिंगल टू व्हीलर येईल एवढीच जागा होती. तर अक्षरशः तसंच झालं. मी डोळे मिटले, म्हणलं मी काय आज जिवंत वाचणार नाही. तरी देवाच्या कृपेने माझ्या पायाला दुखापत झाली आणि मी वाचलो त्या प्रसंगातून, मी आणि माझी बायको. ते पूल अक्षरशः कळलं माझ्यासमोर. 3 लोक मेली माझ्यासमोर. ते पुलाचे जे रॉड होते ते त्यांच्या पाठीवर पडून ते अक्षरशः त्यांचं मणकं तुटले. इतकी बेकार परिस्थिती होती. कुंदमळ्यात पूल कोसळून दुर्घटना घडली आणि त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यातलेच योगेश हे एक आहे. ज्यावेळी पूल खाली पडत होता त्यावेळी ते सगळं त्यांनी डोळ्या देखत बघितलं. अक्षरशः मृत्यू त्यांनी डोळ्या देखत बघितला. योगेश, नेमकं काय काय काल घडलं होतं आणि तुम्ही नेमके तेव्हा कुठे होता? आम्ही काल कुंडमाळा येथे फिरायला गेलो होतो. तो पूल ज्यावेळेस पडला त्यावेळेस आम्ही त्याच ठिकाणी होतो ज्या ठिकाणी तो पूल मोडला. अक्षरशः दोन्ही साईडनी मधनं जो मोडला तिथंच आम्ही पुलावर थांबलो होतो. पूल इतका अरुंद होता की दोन्ही साईडने टू व्हीलर जातील एवढी पण जागा नव्हती. फक्त सिंगल टू व्हीलर जाईल आणि सिंगल टू व्हीलर येईल एवढीच जागा होती त्या पुलावर. तो ॲक्च्युली मला वाटतं 5 जागे पूल आहे, तरी पण लोक त्याच्यावर टू व्हीलर घालून जाण्याचा प्रयत्न करत होते मंदिरापर्यंत. आणि ते असं म्हणत होते की तो पूल जो आहे तो टू व्हीलरसाठीच आहे. लोक सांगत होते आजूबाजूची की तुम्ही टू व्हीलर टाकू नका, टू व्हीलर कशाला घालताय, एवढा अरुंद पूल आहे तरी पण तुम्ही त्याच्यावरून टू व्हीलर घालताय. तर लोक अक्षरशः म्हणत होते की तो पूल आहे तो टू व्हीलरसाठीच आहे. आणि 2 टू व्हीलर एक उजव्या बाजूने एक डाव्या बाजूने अशा अक्षरशः टू व्हीलर गेल्या. त्या पुलावर अक्षरशः माणसं 5 लोक होते. पुढे खूप गर्दी होती. मागून आम्ही चाललो होतो त्यावेळेस थोडी कमी होती. मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं चाललो होतो पुलावरून. आम्ही अक्षरशः गाडी गर्दी असल्यामुळं 600 मीटर मागं लावली आणि म्हटलं, मी माझ्या मिसेसला म्हटलं की आपण चालत जाऊ. तर आम्ही 600 मीटरवरून चालत निघालो. गाडी आम्ही मागेच पार्क केली. आम्ही 600 मीटरवरून चालत निघालो. पुलावरून जातो आम्ही. तर मध्ये ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो पुलाच्या मध्यभागी जिथे अतिशय प्रचंड गर्दी होती. एक टू व्हीलर मंदिराकडे जात होती आणि एक टू व्हीलर मंदिराकडून मागे येत होती. तर त्या दोन्ही टू व्हीलरला जागा नसतानाही ते लोक खूप गडबड करत होते. लोक पण प्रचंड गर्दी करत होते. आम्हाला पुढे जायचे, थांबायला कोणीच तयार नव्हतं. किती लोक होती त्यावेळी त्या सगळ्या परिसरात? त्यावेळी अंदाजे असतील 5,000 तरी लोक असतील परिसरामध्ये. पुलावर 1,000 ते 2,000 लोक होती. सगळेजण आम्ही मंदिराला पाया पडायचं म्हणून त्या पुलावरून निघालो आणि पुढे इतकी गर्दी झाली आणि तो पूल अक्षरशः हलत होता. असा इतकं जड म्हणजे त्या पुलाला सहन झालं नाही आणि तो अक्षरशः पूल पडला लोकांच्या गर्दीमुळं, टू व्हीलर घालण्यामुळं, नको ते गोष्ट त्या ठिकाणी करण्यामुळं. ते पूल अक्षरशः कळलं माझ्यासमोर. 3 लोक मेली माझ्यासमोर. ते पुलाचे जे रॉड होते ते त्यांच्या पाठीवर पडून ते अक्षरशः त्यांचं मणकं तुटले. इतकी बेकार परिस्थिती होती. ज्यावेळेस पूल पडला त्यावेळेस मी तर अक्षरशः डोळे बंद करून घेतले की मी जिवंत राहील का मरेल ह्याची पण मला गॅरंटी नाही. कुठे होतं तेव्हा? माझी मिसेस, मी मागे होतो, माझी मिसेस पुढे होती. अगोदर काय झालं, माझी मिसेस मागे होती आणि मागून टू व्हीलर येत होती तिच्या मागून. मग मी तिला बोललो की तू पुढे जा, मी मागे थांबतो. अक्षरशः अंगावर घालत होते टू व्हीलर लोक की बाबा लेडीज आहे पुढं काय आहे. तर ते काहीच बघत नव्हते माणसं. त्यांना घाई इतकी होती आणि त्या ह्याच्यामध्ये 1 ते 2 सेकंदाचा टाइम असा झाला की ते पूल अक्षरशः पडला. तो हादरत होता पूल, अक्षरशः हलत होता पूल. मला जाणवलं, माझ्या मागे एक लेडीज होती त्यांना जाणवलं तो पूल की हादरतोय. आम्ही पटकन निघण्याचा सुद्धा आम्हाला वेळ नाही मिळाला की आम्ही तिथून पुढे जाऊ किंवा मागे जाऊ. आणि आम्हाला कल्पना होती, माझ्या मनात शंका आली की हा पूल पडणार आहे आता. तर अक्षरशः तसंच झालं. मी डोळे मिटले, म्हणलं मी काय आज जिवंत वाचणार नाही. तरी देवाच्या कृपेने माझ्या पायाला दुखापत झाली आणि मी वाचलो त्या प्रसंगातून, मी आणि माझी बायको. दोघेही जण आम्ही वाचलो. आम्ही अक्षरशः मृत्यू डोळ्यासमोरून पाहिला. काय करता तुम्ही पुण्यात? कुठे राहायला होतात आणि कसा तुमचा प्लॅन ठरला होता की कुंदमेळ्याला जायचं? ऍक्च्युली आम्ही शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आमचा अगोदरच प्लॅन ठरला होता की कुठेतरी फिरायला जाऊ. आता ती सोमवारपासून ती म्हटली की मी कुठेतरी जॉबला जाते, मला घरात वेळ जात नाहीये. तर सोमवारी फिरायला जाऊ, या सोमवारी कामाला जाणार या हिशोबाने माझ्या डोक्यात विचार आला, बाबा एक दिवस रविवारी सुट्टी, आम्ही आमच्या घरातलं कामकाज उरकलं आणि आम्ही फिरायला निघालो कुंडमाळ्याच्या दिशेने. कुंडमाळ्याच्या दिशेने ट्रॅफिक तर होतं, सोमाटणे फाटा त्या साईडला कुठं ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक लागला आम्हाला, आम्ही गेलो पुढे आणि ही दुर्दैवी घटना आमच्यासोबत घडली. तुम्ही काय करता पुण्यात दोघही जण? ती
मी इंदापूर, मी पंजाब नॅशनल बँकेत काम करतो हेड कॅशियर म्हणून. माझं इंदापूरहून आताच ट्रान्सफर झालं आहे. तिने पण तिचा जॉब माझी ट्रान्सफर झाल्यामुळे सोडलं. आणि मूळचे कुठले आहात तुम्ही दोघं? आम्ही मूळचे पुण्याचेच आहे. मी कासारवाडी इथे राहतो. आणि घरातले वगैरे सगळे आता आले तिथे कालपासून सगळे सोबत आहात? आमचे नातेवाईक वगैरे पण आलेले आहेत खाली. त्यांनी काळजी घेतली आमची. ICU मध्ये हीच परिस्थिती अनेक पेशंट्स दिसतात. साधारण आपण इथनं बघितलं तर 7 ते 8 सगळे पेशंट्स आहेत. माझ्या बाजूला त्यांच्या पत्नी देखील, त्यांनी ज्यांचा उल्लेख केला, त्यांच्या पत्नी देखील त्याच अवस्थेत आहे. एवढंच नाही तर काल संध्याकाळी या सगळ्या हाहाकार माजला या परिसरात आणि त्यानंतर अनेकांना या आपल्या मृत्यूशी खेळावं लागलं. अर्थात या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे आता ठरवणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.